आज आपण बघतोय 7th स्टँडर्ड मॅथ्सचा कुठला चॅप्टर, पेरिमीटर अँड एरिया. याच्या आधी आपण पेरिमीटर शिकलो रेक्टँगल आणि स्क्वेअरचा, तसंच एरियासुद्धा शिकलो आपण रेक्टँगल, स्क्वेअर आणि ट्रायंगलचा. आज आपण बघणार आहे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया हा पण एका प्रकारचा एरियाच आहे. मग टोटल सरफेस म्हणजे काय, तर लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूला 3 डायमेन्शनल फिगर्स असतात. उदाहरणार्थ ही एक फिगर आहे 3 डायमेन्शनल. हिचा जो शेप आहे, प्रत्येक याचे वेगवेगळे सरफेस आहेत. बघा, हा एक सरफेस आहे आणि याच्याच अपोजिट एक सरफेस आहे. आता हा नीट नाही आहे, थोडं कट झालेलं आहे, पण लक्षात ठेवा की हा जर संपूर्ण असता व्यवस्थित तर हा सरफेस आणि हा सरफेस सेम असता. याच्या मागचा सरफेस आणि याच्या समोरचा सरफेस सेम असतो. हा सरफेस आणि हा सरफेस असे 6 सरफेसेस याला आहेत, 6 सरफेसेस. आणि याचा जो शेप आहे, हा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल आहे, म्हणून याला म्हणतात क्युबॉइड. याला काय म्हणतात, क्युबॉइड. तो जर काढायचा असेल मला इथे 3 डायमेन्शनल, तर मी कसा काढणार, बघा हा क्युबॉइड तयार झाला की नाही. या क्युबॉइडला किती फेसेस असतात, 6 फेसेस असतात, बरोबर आहे. आता रेक्टँगल आहे, याचा अर्थ याला काय असली पाहिजे, लेंथ असली पाहिजे, त्याला ब्रेथ असली पाहिजे. आणि अजून एक आहे तिसरी गोष्ट, 3 डायमेन्शनलमुळे त्याला हाईट प्राप्त झालेली आहे ना, इट एक्वायर्स हाईट, म्हणून याला हाईटसुद्धा असेल. या 3 गोष्टी आहेत. या 3 गोष्टींचा वापर करून आपण टोटल सरफेस एरिया काढू शकतो. मग टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्युबॉइड काय आहे, तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक किती फेसेस सेम सेम असतात, 2 म्हणून त्याला जवळपास 2 कॉमन येईल. 2 कॉमन असेल तर लेंथ इंटू ब्रेथ प्लस ब्रेथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट, LB BH LH. हे जर लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया काढता येईल. आणि याला युनिट काय द्यायचं, तर जे युनिट आपण एरियाला देतो तेच टोटल सरफेस एरियाला सुद्धा द्यायचं. म्हणजे स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात राहील. अजून एक दुसरी 3 डायमेन्शनल फिगर आहे, ती आहे क्युबॉइड. क्युबॉइडमध्ये काय असतं, ही पण 3 डायमेन्शनल आहे, फक्त याच्यात फरक काय दोघांमध्ये, याचा प्रत्येक फेस जो आहे हा स्क्वेअर असतो. काय असतो, स्क्वेअर असतो. स्क्वेअर असलेले डबे पाहिलेत की नाही तुम्ही, त्याचे प्रत्येक, म्हणजे याचा अर्थ याचा प्रत्येक फेस सेम आहे. क्युबॉइडला पण 6 फेसेस असतात, सॉरी क्युबॉइडला, आणि हा क्यूब आहे, माफ करा, आणि क्यूबला सुद्धा 6 फेसेस असतात. फक्त फरक काय आहे, क्युबॉइडमध्ये प्रत्येक सरफेस जो आहे हा रेक्टँग्युलर असतो आणि क्यूबमध्ये प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो, बरोबर आहे. याला लेंथ ब्रेथ हाईट याला पण असते, पण ती सगळ्यात सेम असते, म्हणून आपण त्याला घेऊ फक्त लेंथ, म्हणजे L. काय घेऊ, L. आणि याचा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6L स्क्वेअर. फरक आहे बघा, क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस BH प्लस LH असं लक्षात ठेवायचं. म्हणजे इकडे LBH आहे, इकडे LBB आहे, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं. क्यूबमध्ये फक्त लेंथ आहे, ऑल लेंथ्स आर सेम बिकॉज ईच face is square. That is why the total surface area of a cube is 6 into L square.
लक्षात राहील. हे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. आता तुम्हाला काय दिलं जाईल याच्यावर, तर तुम्हाला लेंथ ब्रेथ हाईट दिली जाईल आणि म्हटलं जाईल क्युबॉइडची टोटल सरफेस एरिया काढा, किंवा साईड दिलं जाईल आणि विचारलं जाईल क्यूबचा सरफेस एरिया काढा. इथे आपण वेगळं लिहून ठेवू. सरफेस एरिया क्युबॉइडचा काय 2 × LB प्लस BH प्लस LH हा झाला एक. आणि दुसरा काय झाला क्यूबचा 6 × L². कन्फ्यूज व्हायचं नाही. पेरिमीटरचे फॉर्म्युले वेगळे आहेत, एरियाचे वेगळे आहेत आणि टोटल सरफेस एरियाचे वेगळे आहेत. असे फक्त 6 फॉर्म्युले आहेत तुम्हाला या चॅप्टरमध्ये, ते नीट लक्षात घ्यायचे. आता प्रॅक्टिस सेट 47 जो आहे त्यात पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब हॅव्हिंग द फॉलोइंग साईड्स. त्यांनी 5 गणिते दिलेली आहेत आणि साईड दिलेली आहे. पहिल्या याच्यात दिलं आहे 3 मीटर. 3 मीटर साईड असलेल्या क्यूबचा टोटल सरफेस एरिया काढा. मग तुम्ही इथे काय लिहाल, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6L². म्हणजे 6 × इथे L किती दिला आहे 3, 3चा स्क्वेअर 6 × 3चा स्क्वेअर किती झाला 9 आणि 9 6 54 स्क्वेअर. इथे काय दिलं आहे मीटर म्हणून स्क्वेअर मीटर. हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब. करता येईल, बाकीचे गणितं करता येतील. दुसरा क्वेश्चन बघा, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्युबॉइड ऑफ लेंथ ब्रेथ अँड हाईट गिवन. आता क्युबॉइडचं काढायचं आहे. जसं पहिलं गणित दिलेलं आहे 12, 10 आणि 5. बघा 12, 10, 5. 10 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. हे काय दिलं आहे, त्यांनी गणित दिलेलं आहे. हा क्युबॉइड आहे. याच्यातली लेंथ कुठली असेल रे, 12 सेंटीमीटर बरोबर आहे. ब्रेथ 10 असेल आणि हाईट 5 असेल. सगळ्यात मोठी असते ती लेंथ असते. मग इथे काय लिहाल तुम्ही, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2 ब्रॅकेटमध्ये LB BH LH. 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ किती आहे 12 × इथे थोडंसं स्क्वेअर ब्रॅकेट वापरावं लागेल तुम्हाला. 12 × B किती आहे 10 प्लस B किती आहे 10, हाईट किती आहे 5 प्लस लेंथ किती आहे 12, H किती आहे 5. मी प्रत्येक गोष्ट त्याच्या जागी लिहून टाकली. आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, मग सगळ्यांचं ॲडिशन करायचं आणि मग त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने मल्टिप्लिकेशन हे सगळ्यात लास्ट स्टेप असेल. म्हणजे 2 × ब्रॅकेट 12 × 10 120, 10 × 5 50, 12 × 5 60 बरोबर आहे. म्हणजे 2 × 120 + 50 170 बरोबर आहे. 170 + 60 230 करेक्ट. आणि त्याला 2 ने जर मल्टिप्लाय केलं 2 0 0 3 2 6 2 2 4 460 स्क्वेअर कशात दिलं आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर हा झाला टोटल सरफेस एरिया. ठीक आहे. तर सेकंड जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे, तो करता येईल. आता तिसरं गणित बघा. एक मॅच बॉक्स आहे 4 सेंटीमीटर लॉंग, 2.5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 1.5 सेंटीमीटर इन हाईट. द आउटर साइड आर टू बी कवर्ड एक्झॅक्टली विथ क्राफ्ट पेपर. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. आता एक जी मॅच बॉक्स असते ती कुठल्या शेपची असते, क्युबॉइड बरोबर आहे. याची लेंथ ब्रेथ आणि हाईट दिलेली आहे. आता या मॅच बॉक्सला तुम्हाला समजा हा मॅच बॉक्स आहे, याला तुम्हाला सगळीकडून कव्हर करायचं आहे कागदानी. तर किती कागद लागेल, जितका याचा सरफेस एरिया असेल तेवढा कागद लागेल. म्हणून आधी याचा सरफेस एरिया काढायचा.
आणि तेच जे आन्सर आहे तेवढाच कागद तुम्हाला रॅप म्हणजे याला गुंडाळायसाठी लागणार आहे. तर हे तिसरं गणित आणि चौथं गणित तुम्हाला करायचं आहे. इथे आपला चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 47, 46 आणि 45 मला तुमच्या 45 आणि 44, 45, 46 आणि 47 हे 4 प्रॅक्टिस सेट मला तुमच्या वहीत दिसायला पाहिजेत. ठीक आहे.